बाईच्या हातामध्ये आहे बरं का। माझे छत्रपती शिवराय, माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले बरं का। कोणामुळे ते घडले? ते शूरवीर जन्मताच होते का? सामान्य लेकरू होते, जन्माला आले तेव्हा सामान्य लेकरू होते, पण आईला ढवाळेच असे लागले होते, माझ्या जिजाऊला ढवाळेच असे लागले होते। पोटामध्ये होते ना छत्रपती शिवराय, तेव्हा माझ्या जिजाऊला वाटायचं घोड्यावर बसावं, तलवार काढावी आणि दुश्मनांचा संहार करावा, हे डोहाळे होते। आजकालच्या आमच्या माता माऊलींना डोहाळे लागतात ना, माती खायचे, पोरही मातीच खाणार ना बाबा। जशी माय तसं लेकरू। कंपनी खरा म्हणलं प्रोडक्ट, कंपनी खरा म्हणलं प्रोडक्ट खराबच आहे। विचार, आपण कोणती पण वस्तू घेण्याच्या अगोदर काय बघतो? कंपनी चायनाची आहे का, चांगली? आपण काय बघतो? आपण काय आहे? कंपनी आहे। तुम्हाला खोटं आजकालच्या मुलांना विचारतो, बा तुझं नाव काय रे? तुझं जोरात? प्रदीप। प्रदीप महाराज इकडे लक्ष द्या जरा, आमच्याकडे बघा जरा। तुम्हाला गाणं माहिती का? आप्पाचा विषय लय, आप्पाकडे क्रेडिटचा काढ। माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर, तिला अरे बापाच्या गाडीचा हप्ता फिटू दे असं वाटतं, अशी पोरी अंधारात नेऊन ठोकावी तर। पण काय करणार, दोष त्यांचा नाही। आज जिकडे तिकडे तीच गाणी वाजतेत, विषय त्यांचा नाही, पण माहीत असावा ना। त्याच्याबरोबर हे सुद्धा मला सांग, माऊलींच्या हरिपाठातील पहिल्या क्रमांकाचा अभंग कोणता? आप्पाचा विषय लय हाड, आप्पाकडे केडीच। दोष त्यांचा नाही, दोष त्यांचा नाही। आमची आज मुसलमानाचा मुलगा 5 वेळा नमाज वाचतो का? त्याचा बाप त्याला हाताला धरून तिथपर्यंत नेतो। आज आमच्या मुलांना घरातलं देवघर कुठे ते माहित नाही, शोकांतिका आहे का महाराज? हा, आम्ही जे करणार तीच आमची मुलं करणार, वेगळं करणार नाहीत। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या जिजाऊने घडवलं। धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा। मुजरमानाचा मानाचा जिजाईला, मुजरमानाचा मानाचा जिजाईला, मानाचा जिजाईला, मुजरमानाचा मानाचा जिजाईला। घडवणं स्त्रीच्या हातामध्ये आहे। आज आमची मुलं कुठेतरी वाईट वळणाला जातात, कारण आम्ही, अरे या महाराष्ट्राला अनेक राजे मिळाले, परंतु मिळालेला प्रत्येक राजा गुलामगिरीच्या छत्रछायेखाली वगळला गेला। अरे सजीव तो सोडा, निर्जीव दगडालाही लाज वाटावी, निर्जीव दगडानेही आपला अंग सारून घ्यावं, अशी ती सत्ता होती आदिलशाहीची। अशाच काळा कुठल्या कालखंडात संपूर्ण उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेला। दूरल्या सुरल्या मिनमिनत्या पंत्या फडफड करून इज्जत होत्या। अरे माझ्या डोळ्या देखत, आमच्या डोळ्या देखत आज आई बहिणीची आबरू उठली जात होती। माझ्या बापाच्या छाताडावरती तलवारीचे वार केले, आई तुळजा भवानीचं मंदिर हाडलं, माझ्या पांडुरंगाच्या मूर्तीवरती पारीचे घाव घातले। अरे आज देव ज्या देवामुळे मंदिरात आहे ना, तो देव म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज। काय करावं कळत नव्हतं, अरे काय करावं कळत नव्हतं, तेव्हा माझ्या जिजाईने पदर पसरला त्या जगदंबे पुढे। दार उघड बये दार उघड, 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 दार उघड बघा दार उघड, दार उघड बघा दार। तेव्हा त्या देवीने सांगावं, आऊ साहेब काळजी करू नका, का अजूनही पोटात झाली नाही धार मराठी तलवारीची। अरे अजूनही पोटात झाली नाही धार मराठी तलवारीची, कोणाची हिम्मत झाली नाही हिंदू राष्ट्र संपवण्याची, हिंदू राष्ट्र संपवण्याची। टाळी वाजवा, कारण सांगते, अरे घासल्याशिवाय धार नाही। छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, घासल्याशिवाय धार नाही,
तलवारीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीला आणि हिंदुत्वाविना पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. अरे स्वराज्य घडवायचंय 15 वर्षाचे शिवराय बाळकडू हातात दिलं आणि सांगितलं महाराजांना राजा तुम्हाला राजा तर व्हायचंय राजा तुम्हाला राजा तर व्हायचंय पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. एका वाक्यात शिवराय घडले. काय पवित्र नजर असेल विचार करा दादा. आणि अशाच काळकुट्ट कालखंडात उदयाला आलं ते भगवं वादळ. 19 फेब्रुवारी 1630 रोजी स्वराज्याचा दीपक जनतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज जन्मास आले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक भोसले कुलदीपक यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत स्वराज्यवंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. अरे काय करणार विचार करा. मावळा कोणाला म्हणायचं विचार करा. हातभर दांडा मुठभर झेंडा हातभर दांडा मुठभर झेंडा त्याला मावळा म्हणलं जात नाही. मावळा कोणाला म्हणायचं. अरे 5.5 6.5 फूट उंची 36 इंच छाती. अरे पोलादालाही हाताने वाकवण्याची ताकद एका मावळ्याकडे होती. असा मावळा घडवला माझ्या जिजाऊने. असा मावळा घडवला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती अरे राजाचा अधिपती. दैवत छत्रपती दैवत छत्रपती रक्षणासाठी त्याने केलं एक हो जाती स्वराज्य घडवण्यासाठी त्याने एक घेऊन भगवतो हाती घेऊन भगवतो हाती स्वराज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई हे आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आशीर्वाद हो पाठी. हे दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती. दिल्लीचे तख्त हलवाया घेऊन मावळे संगतीला दिल्लीचे तख्त हलवाया घेऊन मावळे संगतीला. उभा खान टरटरा पाडला उभा खान टरटरा पाडला. सारे भीत होते वाघाला सारे भीत होते वाघाला. सुंदरच्या वाघाला धराया सुंदरच्या वाघाला धराया. आले गेले असं किती अरे आले गेले असं किती. दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. अरे मावळा म्हणायचं त्याला. देवाच छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. महादेव महादेव जय शिवाजी जय शिवाजी. वाईट गोष्टीमध्ये कधीच कसरू देऊ नका पाय. दारू गुटखा जुगार असलं करून मिळतं तरी काय. अरे रात्रीच्या 12 वाजता एखादी मुलगी दिसली तर तुम्ही तिला समजा तुम्ही तुमची माय तुम्हीच असाल या कलियुगातले शिवराय. काय पाहिजे हो. महाराज 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 कालवा करून छत्रपती शिवाजी महाराज कळत नाही. त्यासाठी अनुभव घ्यावा लागतो. मोठी माणसं थोर लोक आहेत ती आपल्याला कळणारेही नाही कळणारेही. हातभर झेंडा मुठभर दांडा उपयोग प्रत्यक्षात विचार करा. काय मावळे होते ते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामधला साधा सुद्धा मावळा. लढाईमध्ये दोन्ही हात गमावले कळतात. छत्रपती शिवाजी महाराज भेटायला आले. छत्रपती शिवाजी महाराज भेटायला आले कळतात. मावळा ढसा ढसा रडू लागला. अरे हर हर महाराज करत जीव देणारे आपण मातीसाठी जीव देणारे आपण हात गेला म्हणून रडतोस राज.
हात गेला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज, राज हात गेला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज. अरे मग रडतोस कशाला? माझ्या झोपडीमध्ये माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज, माझा बाप शिवराय आलाय, पण या दुर्दैवाकडे त्याला मुजरा करायला हात शिल्लक नाहीत. या दुर्दैवाने रडतोय महाराज, या दुर्दैवाने रडतोय. कालवा करून चालत नाही बाबा, मावळा कसा असावा. पण माझे छत्रपती शिवराय जेव्हा 5 वर्षाचे होते ना, तेव्हा गावामध्ये तमाशाचा तंबू आला, गावामध्ये तमाशाचा तंबू आला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांना विचारलं, राज माय बाया नाचतायत, बाया नाचतायत, राज काय करणार? पोटाची खळगी भरायची म्हटल्यावरती काहीतरी करावं लागतं, पोटाची खळगी भरावी म्हणून काहीतरी करावं लागतं. आऊसाहेब वर्षभर पुरेल ना एवढं धान्य त्यांच्या दारामध्ये नेऊन टाका, पण तिला सांगा बाई तू देवघरातली देवी आहेस, लाचार व्हायची गरज नाही. हे छत्रपती शासन होतं महाराज. किती कळाले महाराज आम्हाला, किती कळाले.